श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा। तर अधिक महिन्यातील पौर्णिमेला कोणते उपाय करायचे आहे, कोणती सेवा करायची आहे, आपण इथे जाणून घेणार आहोत। तर अधिक महिन्यातील पुरुषोत्तम मास हा पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। पिंपळाची पूजा आणि दान धर्म करणे अत्यंत फलदायक व लाभकारी असतं। तर या दिवशी सेवा केल्याने अधिक पटीने पुण्यफल प्राप्त होते। तर कोणती सेवा करायची आहे आपल्याला इथे, तर सत्यनारायण पूजा या दिवशी घरात किंवा मंदिरात सत्यनारायण कथा पठण केल्याने खूप शुभ मानले जातात। विष्णू आणि लक्ष्मीचे नामस्मरण सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री सूक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीचे पूजेत कमळ किंवा गुलाबाचे फूल वापरावीत। दीपदान करताना या दिवशी मंदिरात किंवा तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, दीपदान करायचं आहे। दीपदान केल्याने पुण्य फलदायी प्राप्त होतं। धनलाभासाठी आणि कर्जमुक्तीसाठी त्यानंतर 5 लवंगीचा आपल्याला इथे उपाय करायचा आहे। माता लक्ष्मीच्या पूजेत नैवेद्यात लवंग अर्पण करायची आहे। पूजेनंतर ही लवंग उचलून त्यातील 1 लवंग आपल्याला पाकिटात ठेवायची आहे। यामुळे धनसंचय वाढतो आणि कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात। लक्ष्मीपूजन कसे करायचे, तर पूजेच्या ठिकाणी 5 पिवळ्या कवड्या हळदीचे गाठ आणि गोमती चक्र ठेवायचे आहे। पूजेनंतर हे साहित्य लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहे। लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये हे तुम्हाला ठेवायचे आहे। त्याची पोटली तयार करायची आहे। त्यानंतर पिंपळाची पूजा कशी करायची, तर पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो। तर या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे साखर किंवा गूळ ठेवायचा आहे। म्हणजे उद्या पौर्णिमा आहे, तर उद्या पौर्णिमेला हा पिंपळाचा उपाय तुम्ही करू शकता। म्हणजे जे सर्व काही सांगत आहे मी उद्याच्याच दिवशी करायला सांगत आहे। सुख शांतीसाठी कोणता उपाय करायचा आहे, ज्याला सुख शांती हवी, तुळशीची सेवा ही संध्याकाळची सेवा असते। तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा, गायीमध्ये 33 कोटी देवांगण असल्यामुळे 33 कोटीचं अधिक महिन्यामध्ये खूप काही महत्त्व आहे, म्हणून तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्या, यामुळे सुख शांती लाभते। चंद्राला अर्घ कसा द्यायचा, तर पौर्णिमेला चंद्राचं खूप महत्त्व आहे। तर पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दूध, अक्षता आणि साखर मिसळलेले जल अर्पण करायचे आहे। यामुळे मानसिक स्थिरता वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात। त्यानंतर दान काय करायचं आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी, तर आपल्या कुवतीनुसार, म्हणजे जे आपले हे आहे, म्हणजे जेवढी कुवत असली तेवढे त्याचनुसार तुम्हाला इथे दान करायचे आहे। पिवळे धान्य, वस्त्र किंवा फळाचे दान इथे तुम्हाला करायचे आहे। तर कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर या पवित्र दिवशी घरात पूर्णपणे सात्विक वातावरण ठेवायचे आहे। मांसाहार करायचा नाही, तामसिक अन्नाचे सेवन करू नये आणि कोणाचाही अपमान किंवा वादविवाद करणे टाळायचे आहे। तर अशा प्रकारे ही इथे माहिती दिली मी तुम्हाला। आणि उद्या पौर्णिमा असल्यामुळे हे तुम्ही सर्व उपाय उद्या करायचे आहे। तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।